नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंब्यापासून काहीतरी पदार्थ हा झालाच पाहिजे आणि म्हणूनच सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजेच केक आपल्याला बनवायचा आहे. आणि हा केक मैद्यापासून न बनवता रव्यापासून रवा मँगो केक कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यांमध्ये हा केक अतिशय सॉफ्ट असा तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी वाटी असेल तर त्या वाटीच्या सहाय्याने सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला मेजर करायचं आहेत. तर ह्या वाटीच्या सहाय्याने मी 1 कप एवढा रवा घेतलेला आहे. तर इथे हा रवा बारीक आहे. जर ह्याच्यापेक्षा जाडसर रवा तुमच्याकडे असेल तर तो देखील घेतला तरी देखील चालेल. तर इथे हा 1 कप मी रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने मेजर करून अजून आणखीन 1 पाव वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला साखर घ्यायची आहे. तर इथे मी पाऊण वाटी एवढी साखर घेतलेली आहे. पिठी साखर घ्यायची काही गरज नाही. मोठी साखर घेतली तरी देखील चालतं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने याची एक पावडर फॉर्म तयार करून घ्यायची आहे. पिठी तयार करायची आहे आणि त्यानंतर बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे त्याच वाटीने मेजर करून पाव वाटी एवढं रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे. याला कोणत्याही प्रकारचा वास येता कामा नये. फ्लेवरलेस आपल्याला इथे हे ऑइल घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, पण त्यातील थोडंच दूध मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. नंतर आपल्याला लागल तसं हे दूध ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच मँगो म्हणजेच एक हापूस आंबा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला इसेन्स घालायचा नाही आहे किंवा कोणताही कलर देखील घालायचा नाही. तर हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता विदाऊट एनी इसेन्स आणि फ्लेवर आपल्याला छान कलर आलेला आहे आणि ओरिजिनल आपण हापूस आंबा घातल्यामुळे फ्लेवर देखील खूप छान येत आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बारीक करताना आपल्याला लागेल तसं दूध ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर जेवढं दूध घेतलेलं आहे त्यातलं उरलेलं जे दूध होतं ते देखील मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकत असाल कशा पद्धतीने आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर आपला केक हा खूप चिकट होतो. त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. टोटली ते आपल्याला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे. तर हे सगळं मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर सगळं हे एका मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे, जे बॅटर आहे ते आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊन एक छान व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की आपला रवा हा आणखीन जास्त फुलतो. त्यामुळे आपला केक छान सॉफ्ट व मऊ होतो. रवाळ असा लागत नाही. म्हणजेच त्याचे जे बारीक कण असतात ते आपल्याला खाताना लागत नाही. एकदम सॉफ्ट असा होतो. तर साधारण एक पाऊण तास झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं रवा आहे तो फुललेला आहे. त्यामुळे आपलं बॅटर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे, दाटसर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चेक करून बघायचं आहे. अतिशय सॉफ्ट असा रवा झालेला आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायला काही हरकत नाही. तर पाऊण तास इथे मी भिजत ठेवला होता रवा. त्यानंतर आपल्या घरामध्ये जो चमचा असतो तर त्यानेच आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मेजर करून घ्यायचा आहे. तर तो चमचा एक पूर्ण भरून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस करते वेळेलाच आपल्याला गॅसवरती एक भांडं आहे ते प्रीहीट करायला ठेवायचं आहे किंवा तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर ओव्हन देखील आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी. तर हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली कन्सिस्टन्सी चेक करू शकता. त्यानंतर इथे मी 7 इंचाचा एक टीन घेतलेला आहे. त्याला छान बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि साईडने तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. तर हे जे बॅटर आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हा टीन देखील आपल्याला सुरुवातीलाच तयार करून ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं की आपलं जे बॅटर आहे ते आपण पटकन ह्याच्यामध्ये घालू शकतो. नाहीतर बेकिंग पावडर बेकिंग सोडा जास्त घातल्यानंतर जास्त वेळ बॅटर बाहेर ठेवलं तर ते डिॲक्टिवेट होतात. त्यामुळे आपला केक फुगत नाही. तर हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर इथे मी फक्त बदामाचे काप घातलेले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बदाम, काजू, पिस्ता घालू शकता किंवा टुटी फ्रुटी देखील घालू शकता. फक्त मी इथे बदाम घातलेला आहे आणि आता हे 3 ते 4 वेळा छान व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे आणि आपण प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये किंवा गॅसवरती जे भांडं ठेवलेलं असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक 40 ते 45 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं आहे. जर गॅसवर करत असाल तर मीडियम फ्लेमवरती करायचं आहे आणि ओव्हनमध्ये आपल्याला 180 डिग्रीवरती करून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित आपला हा केक बेक झालेला आहे. साईडने आपल्याला ही लूज करायचा आहे आणि केक हा थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा आहे. तर हा व्यवस्थित डिमोल्ड झालेला आहे. आपण बटर पेपर लावल्यामुळे इझिली हा डिमोल्ड झालेला आहे.
तर अतिशय सुंदर असा हा केक तयार झालेला आहे. कलर देखील खूप छान आलेला आहे. ओरिजिनल कलर ह्याचा छान आलेला आहे आणि हा सॉफ्ट देखील छान झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा मँगो रवा केक अतिशय सोपा बनवायला आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.